नमस्कार, मी रुपाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच चॅनलवर, ज्याचं नाव आहे आज की हिस्टोरिकल लडकी. समर्थ रामदास दासबोध ग्रंथाच्या पहिल्या दशकाच्या 3ऱ्या समासात म्हणतात, जगातील सर्व लावण्याचे, सौंदर्याचे, शोभेचे शारदा देवी उत्पत्ती स्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे. आपल्या अचिंत्य अशा शब्दशक्तीच्या साह्याने ही विश्वभासरूपी संसार म्हणजे संसारातील मोहमाया नाहीशी करून टाकते. आपल्या प्रत्येक देवी देवतांचे स्वरूप, व्यक्तिमत्व, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा गहन विचार केला तर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. त्या गोष्टी समजून घेऊन आपल्या व्यक्तिमत्वात उतरवल्या तर आपलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व बनायला हातभार लागू शकतो. शारदा देवीलाच सरस्वती देवी म्हटलं जातं. सरस्वतीचा शब्दशः अर्थ आहे स्वतःचे सार, अर्थात जे आत्मज्ञानाच्या साराकडे किंवा मूळ तत्वाकडे नेते. शारदा देवीला दरवेळी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले दाखवतात. हे पांढरे शुभ्र वस्त्र शुद्ध ज्ञानासह परम सत्य दर्शवते. पांढरा रंग शांती, स्वच्छता, स्पष्टपणा, विचारांची शुद्धता म्हणजेच नकारात्मक विचारांना स्वतःपासून दूर ठेवणारे, हिम्मत, साधेपणा, नव्या विचारांचा स्वीकार करणारे, धैर्यवान, विरक्त, विश्वासू, वरवरचा दिखावा आवडत नसलेले आणि अध्यात्म यांचे प्रतिनिधित्व करतो. शारदा देवीचे 4 हात मनुष्याचे अंतःकरण ज्या अवयवांनी बनलेले आहे त्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचे महत्त्व समजावून देण्यासाठी दाखवलेले आहेत. शारदा देवीचा हात अहंकाराचे महत्त्व कसे काय समजावून देऊ शकतो? अहंकार तर वाईट गोष्ट आहे. कोणत्याच मनुष्यात अहंकार असू नये. अहंकाराचे सुद्धा प्रकार आहेत. सकारात्मक अहंकार, शुद्ध अहंकार, नकारात्मक अहंकार आणि अशुद्ध अहंकार. अहंकाराच्या विषयी बोलताना दरवेळी नकारात्मक किंवा अशुद्ध अहंकाराचाच विचार केला जातो, कारण दरवेळी सकारात्मक अहंकार टिकवून ठेवणारी माणसं कमी आहेत आणि शुद्ध अहंकारापर्यंत पोहोचणारी माणसं तर त्याहूनही कमी आहेत. शारदा देवीचा एक हात हा फक्त शुद्ध आणि सकारात्मक अहंकारच दर्शवतो. अहंकारांच्या प्रकारांविषयी आपण नंतर समजून घेऊयात. आधी शारदा देवीचे 3 हात मन, बुद्धी, चित्त याविषयी जाणून घेऊयात. मनुष्याच्या शरीरात एकूण 14 इंद्रिय असतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय हे आहेत बहिकरण. करण म्हणजेच उपकरण, अर्थात इंद्रिय. बहिकरण म्हणजेच बाह्य इंद्रिय आणि 4 अंतःकरण म्हणजे शरीराच्या आतील इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. सत्व, रज आणि तम या प्रकृतीच्या 3 तत्वांनी बुद्धीची निर्मिती होते. बुद्धीपाठोपाठ अहंकार निर्माण होतो, मग मनाची निर्मिती होते आणि चित्त किंवा चेतना वेगळी निर्माण व्हावी लागत नाही. ती मन, बुद्धी आणि अहंकारानेच बनलेली असते. मनाचं कार्य आहे 5 ज्ञानेंद्रिय किंवा 5 कर्मेंद्रियांच्या माध्यमातून एखादी गोष्ट जशी आहे तशीच ती बघणं, ऐकणं किंवा अनुभव घेणं. हे बाह्य इंद्रिय मनाला सूचना देत असतात आणि मन त्या सूचना एकत्र करून बुद्धीकडे पोहोचवते. मनामध्ये वेगवेगळ्या भावना उत्पन्न होतात. इच्छाशक्ती सुद्धा मनामध्येच उत्पन्न होते. संकल्प आणि विकल्प करणं हे सुद्धा मनाचेच कार्य आहे. बुद्धीचे काम मनाने पोहोचवलेल्या सूचनांमधून योग्य गोष्टींना निवडणं आणि अयोग्य गोष्टींना सोडून देणं. योग्य काय आणि अयोग्य काय या गोष्टींचा निर्णय घेणं म्हणजेच विवेचन करणं, अर्थात अॅनालाइज करणं. योग्य आणि अयोग्य याची निवड करण्यासाठी उचित आणि अनुचित काय आहे ही विवेक बुद्धी जागृत असावी लागते. ही विवेक बुद्धी जागृत राहण्यासाठी चित्त किंवा चेतना मदत करते. चित्तचे कार्य आहे आपल्या आठवणींना संग्रहित ठेवणे, म्हणजे आपण जे काही पाहतो, ऐकतो किंवा कार्य करतो त्याची एक स्मृती म्हणजेच डेटा आपल्या चेतनेमध्ये जाते. त्याच्यामुळेच आपली पुढची कार्य सोपी होतात. नाहीतर प्रत्येक दिवशी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा नव्याने शिकावी लागली असती. आपण जे आधी पाहिलंय, ऐकलंय, वाचलंय किंवा कार्य केलंय ते आपल्या लक्षात राहतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बघण्याची, ऐकण्याची किंवा वाचण्याची आवश्यकता नसते. ज्या घटना आपल्यासोबत घडलेल्या असतात त्या आपल्या लक्षात असतात.
त्या घटनांमधील कोणत्या घटना आपल्याला लाभदायक आणि कोणत्या हानिकारक त्या आपल्या आठवणीत असतात. त्या घटनांमधून बाहेर कसं पडायचं, ज्या दुर्घटना होतात त्यातून वाचायचं कसं, हे आपल्या लक्षात असतं. आठवणींच्या आधारे आपलं वर्तमान आणि भावी जीवन जगणं सोपं होतं. चित्त संस्कारांना उभारते. चित्तमध्येच आत्म्याचे सगळे संस्कार असतात. चित्त म्हणजे चेतना आणि आत्मा एकच आहे का? ग्रहांमध्ये सूर्याला आत्म्याचा कारक ग्रह मानला जातो. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडून सगळीकडे प्रकाश पसरवतात. या उदाहरणामध्ये सूर्य हा आत्मा आणि सूर्याची किरणे म्हणजे चेतना असे आपण मानूया. ज्या प्रकारे सूर्याची किरणे सूर्यापासून वेगळी केली जाऊ शकत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे चेतना आत्म्यापासून वेगळी केली जाऊ शकत नाही. चेतना आत्म्याची शक्ती आहे आणि ती संपूर्ण शरीरात पसरलेली असते.